हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. मी इकडे चाललं आहे माझं पाट्यावरचं मसाला करायला लागलो आहे, कारण आज सकाळचं लाईट नाही आहे आणि सकाळी मटण आणलेलं आहे, म्हणून त्यासाठी लवकरच मसाला करायला लागलो आहे. 2 वाजता लाईट येणार, त्यामुळं पाट्यावरच मसाला करायला लागलो आहे. चला मस्त आज मटणाचं जेवण आहे. सकाळ संध्याकाळ 2 टाईमचं एकदम करणार आहे. पाट्यावरचं मसाला झालं आणि सकाळी मटण आणले होते आणि पोरगी जाणार आहे 2 दिवसात, म्हणून त्याला जाणार म्हणते मटण आणलेले होते. मग ते स्वयंपाक झालं. जेवण माझं आणि स्वातीचं व्हायचं आहे अजून. तर त्यांचं झालेलं आहे. आणि चला आता इकडं सगळं काम आवरले, घरातलं स्वयंपाक झालं, धुणं भांडी सगळं काम आवरलेलं आहे. आणि आज आहे शुक्रवार. मी तर आमचं चाललं आहे तुळशीची रोपं लावायचं आहे. तिकडं कोल्हापूरवरून पाठवलेलं आहे. ते कालच लावायचं होतं, आज शुक्रवार आहे लावायचं. इकडे घे माती. स्वातूच्या हातानं म्हणजे लई गुण आहे. सगळ्या पिकं काय बी लावू देते, चटकन येत आहे, म्हणून त्याच्या हातानं तुळशीची रोपं लावायला लागलो बघा. त्याला म्हटलं तूच लाव म्हणून. परवा कोथिंबीर घातलेलं होतं आम्ही, ते भेंडी गवारी टाकलेलं होतं बघा तवा, आणि कोथिंबीर एवढं आलेलं आहे. उसात घातलेलं होतं मी, हे बघा थोडं घातलेलं आहे. आणि इकडं पण आहे बघा. ओ पोरगीनं लावली तुळशीची रोपं. चला तिथं कुठं ठेवूया, तिकडं समोर ठेवूया. तुळशीची रोपं लावलं आणि पूजा पण झाली. चला आता काम सगळं आवरलेलं आहे. जेवायचं तेवढं बाकी आहे, नंतर जेवतो आम्ही दोघी. आता वाजले 4 वाजलेलं आहे आणि चहा पिऊन बाकीची कामं चाललेलं आहे. आणि एवढं गरम होत आहे, आज दिवसभर खूप जास्त ऊन होतं आणि पत्र्यात एवढं गरम होत आहे काय सांगू. आणि आता 15 दिवस पावसामुळं किती गार वाटत होतं. आणि आता इकडं सगळं ते ओलं आलेलं वाळत आलेलं आहे, वाळा लागलं. चला संध्याकाळची कामं चाललेलं आहे. तर बाहेर भांडी ठेवलेलं आहे आणि स्वातूनं भांडी घासायला लागले, ते पाणी आलेलं तिकडे गेले. आणि माझं काम इकडं जरा लोटून काढतो. आणि शेळ्यासनी घेऊन गेलेलं आहेत, सम्राट आणि मिस्टरांनी गेल्यात, तिकडं बांधलेलं होतं. तिथून घासायला लागले. हे दळप केलं होतं, एकदम 30 किलोचं दळप केलेलं आहे. पीठ आहे यात, कारण पावसाळ्यामध्ये गिरण लाईट पण नसते आणि गाडी पण जात नाही. एकदम 30 किलोचं दळप करून आणलेली आहे ज्वारीची, कारण पाऊस लागला तर नाही गाडी जात नाही आणि आई त्याच्यात म्हटलं तर सगळं फळवतं, म्हणून मग ते एकदम करून आणलेलं आहे बाबांनी. परवा ते दळप ठेवलेलं होतं, आज काल आणलेलं आहे. त्याला पीठ डब्यामध्ये भरून ठेवतो. इकडं स्वातूचं चाललेलं आहे, भांडी घासायला लागल्या ती. शेळ्याचं सोडलेलं आहे.
इकडे सगळं काम आवरलं आहे आणि इकडं शेजारच्या रानात चाललेलं आहे. त्या शेळी सोडलेल्या आहेत तिथं भांडी घासून झाडू मारून सगळं काम आवरलेलं आहे. आणि इकडे बघा शेळ्यासनी इकडे सोडलेलं आहे आम्ही. आणि इथं शेजारचं काका काकू आहेत. इकडे बघा तिने काय करायला लागल्यात, तिने तिथं लसूण घालायला लागल्यात. आणि इकडचं बघा वांग्याची झाडं त्यानं भरपूर काय काय लावलेलं आहे त्यांनी. चला तुम्हाला दाखवतो. इकडं वांग्याची झाडं आहेत आणि कांदा पण घातलेला आहे. चला ते काय करायला लागल्यात दाखवतो तुम्हाला. हे बघा जवारी लसूण आहे, ते लसूण घालायला लागल्यात त्यांनी, पेरायला लागल्यात हातानं. आणि ते तिथं बसलेलं आहे त्यांनी पण आहे सम्राट, आणि ते काका पण बसलेला आहे तिथं. हे बघा मिरचीचं झाडं आहे आणि वांगीची झाडं आहेत, कांदा आहे, भरपूर काय काय लावलेलं आहे त्यांनी. संध्याकाळचं स्वयंपाक काही नव्हतं म्हणून म्हटलं आता सगळं काम आवरलं तर जरा इकडे जाऊन येऊया म्हणून आलेलं आहे. सकाळी स्वयंपाक सगळं करून ठेवलेलं आहे. संध्याकाळी स्वयंपाक काय करायचं नाही आहे. कांद्याचं बी पण आहे बघा तिथं. आणि केळीचं झाडं ते आहेत त्यांचं. केळीचं बाग म्हणजे थोडंसं लावलेलं आहे हे बघा. आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चहा प्यायला संध्याकाळचं 6 वाजले. काळा चहा पितोय मी. शरीराला जरा बरं वाटते म्हणून आम्ही काळं चहा पितोय. आणि तुम्ही पण काळा चहा प्या आणि आरोग्य बघून घ्या. शेळ्यासने आणून शेडमध्ये घातलेलं आहे. सम्राट पाणी ठेवायला लागलाय, त्यांना आल्याबरोबर पाणी ठेवायला पाहिजे. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि प्लीज सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टचं खूप गरज आहे मला. प्लीज सपोर्ट करा.